आता बातमी आहे आजच्या चक्काजाम आंदोलनाची। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। एसटी भाडेवाढीवरून ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे। राज्यभरात एसटीची भाडेवाढ करण्यात आली आणि याच विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। ठाकरे गटाचं हे आंदोलन राज्यव्यापी असेल, त्यामुळे सामान्य प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बस स्थानकात हे आंदोलन केलं जाईल। आज सकाळी 11 वाजता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल। एसटी म्हणजे सर्वसामान्य माणसाची एसटी असते। हिच्यावर तब्बल 15% भाडेवाढ आता सरकारने केलेली आहे आणि आश्चर्य, सरकारच्या या खात्याच्या मंत्र्याला भाडेवाढीविषयी कोणती जाणीव नाही। आणि म्हणून सोमवारी सकाळी 11 वाजता मराठवाड्यातल्या सगळ्या तालुका जेवढे बसस्थानक आहे या ठिकाणी शिवसेनेनं सकाळी 11 वाजता भाडेवाढीविरुद्ध चक्का जाम आंदोलन ठेवलेलं आहे। जनतेनं आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनास उपस्थित राहावं आणि या सरकारला भाडेवाढ मागे घेण्यासाठी भाग पाडण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, छत्रपती संभाजीनगर मधील हे आंदोलन नेमकं कसं असेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेमक्या मागण्या काय आहेत? ऋतुजा, आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वीच एसटी महामंडळाकडून 14.95 म्हणजेच 15% जे आहे तर दरवाढ करण्यात आली। या दरवाढीवरून आता शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला आपण जर बघितलं, परिवहन मंत्री आणि सरकार आणि एसटी महामंडळ या जे आहे तर वेगवेगळे वक्तव्य या सगळ्या दरवाढीवरून येत होते। त्यामुळे याला देखील मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आज जे आहे तर मराठवाड्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे तर आज जे आहे तर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे। यात संभाजीनगर मधलं जे आंदोलन आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। सकाळी 11 वाजता एकाच वेळी हे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे जे आहे तर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे, ज्यात जिल्ह्यातील प्रमुख मुख्य बसस्थानक आणि तालुक्यातील बस डिपो या ठिकाणी हे सगळे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे। त्यामुळे याचा साहजिक सर्व फटका जो आहे तर एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे, कारण हा चक्काजाम आंदोलन किती वेळ चालतो याबाबत अजून स्पष्टता झालेली नाहीये आणि मागणी ही प्रमुख आहे की जो दरवाढ केलेली आहे ती रद्द करण्यात यावी, कारण आधीच जे आहे तर लोकांना वाढत्या महागाईचा फटका बसतोय आणि अशात ही दरवाढ परवडणारी नाहीये असा आरोप जे आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो। त्यामुळे आज मराठवाड्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर चक्काजाम आंदोलन आपल्याला बस स्थानक बस डिपोमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे। निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।